आपण पुन्हा एकदा निलेशकडे जाऊया। निलेश आपल्या सोबत आहे, राष्ट्रवादीच्या बैठकी संदर्भातले अपडेट आपल्याला देतोय। निलेश, प्रफुल्ल पटेल बाहेर पडलेले आहेत, त्यानंतर फडणवीस देखील काही वेळापूर्वीच बाहेर पडलेत। पुढे काय नेमकं घडू शकतं? तटकरे हे प्रसार माध्यमांशी बोलायला येऊ शकतात का? राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आता या बैठकीतून बाहेर पडतायत। छगन भुजबळ असतील, त्यासोबतच सुनील तटकरे असतील, हे देखील या बैठकीतून बाहेर पडलेले आहेत। गेल्या 1.5 तासांपासून तटकरेंच्या निवासस्थानी ही सगळी खलबत सुरू होती। त्यामुळे आता आगामी काळामध्ये काय नेमका राष्ट्रवादीच्या या बैठकीचे तपशील येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धनंजय मुंडे देखील आपल्याला या बैठकीमध्ये उपस्थित असलेले पाहायला मिळतात। ही बैठक संपलेली आहे आणि त्यानंतर आता जे नेते आहेत ते देखील आता बाहेर पडताना पाहायला मिळतात। जवळपास 1.5 तास ही सगळी बैठक सुरू होती। महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस ही देखील भाजप आणि शिवसेनेसोबत गेलेली होती। आणि पुन्हा एकदा निलेशकडे आपण जाऊया। निलेश, जे एक दिग्गज नेते आहेत ते आता या बैठकीतून रवाना होत आहेत, काय नेमकं पुढे घडणार आहे, काय अधिकचे तपशील आहेत? आपण पाहतोय की या ठिकाणाहून आता सुनील तटकरे बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत। छगन भुजबळ देखील त्यांच्या सोबत आहेत, अजित पवार देखील आहेत। आता ही सर्व मंडळी जी आहेत, ही वरिष्ठ मंडळी या ठिकाणाहून बाहेर पडत आहेत। साधारणपणे आज सकाळपासूनच मंत्रिमंडळाच्या अनुषंगाने या ठिकाणी सातत्याने चर्चा सुरू होती। काही वेळापूर्वीच या ठिकाणाहून प्रफुल्ल पटेल बाहेर पडलेले आहेत। यासोबतच सुनील तटकरे सध्या तुमच्या घरी जवळपास आम्ही श्यामच्या भेटीला चाललाय सर। दादा भेटीला चल गाडी चालव, अरे चल लवकर। तेव्हा प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया न देताच सुनील तटकरे, अजित पवार आणि छगन भुजबळ हे रवाना झालेले आहेत। प्रफुल्ल पटेल हे देखील या बैठकीतून बाहेर पडलेले आहेत, तर धनंजय मुंडे हे देखील या बैठकीसाठी उपस्थित होते। काही वेळापूर्वीच ही बैठक संपलेली आहे। गेले 1.5 तास तटकरेंच्या निवासस्थानी ही सगळी खलबत सुरू होती। राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार की नाही या अनुषंगानं ही सगळी बैठक होती। फडणवीस देखील या बैठकीसाठी पोहोचलेले होते आणि आता देखील काही क्षणापूर्वीच सुनील तटकरे, अजित पवार आणि छगन भुजबळ या बैठकीतून निघालेले आहेत।